काही स्वप्न मोठ्या स्टेडियम मध्ये सुरू होतात आणि काही स्वप्न तुटलेल्या स्टिक पासून. फरक फक्त इतकाच की कोणाला ते रेडीमेड रस्ता मिळतो आणि कोणाला तो स्वतः बनवावा लागतो. ही गोष्ट आहे नौशीन नाथची. मध्य प्रदेश मधील शॉनी या शहरातून ही जर्नी सुरू झाली. तिच्या वडिलांची रोजची कमाई काही वेळा 200-400 पर्यंत असायची. घरातील परिस्थिती खराब होती. साध्या गोष्टी मॅनेज करणेच अवघड होतं. अशा परिस्थितीत स्पोर्ट्स हा विकल्प नसतो, ते एक लक्झरीच मानलं जातं. पण नौशीनसाठी हॉकी हाच एक मार्ग होता. तिची सुरुवात पण खूप सिंपल होती. शेजारच्या एका मुलाने हॉकी सोडले आणि त्याची एक तुटलेली स्टिक तिथूनच मिळाली. नौशीनने ती घेतली, खिळे आणि कपड्यांनी जोडली आणि त्याच स्टिकने प्रॅक्टिस सुरू केली. तिच्या दृष्टीने ती स्टिक फक्त इक्विपमेंट नव्हती, तर तिचा प्रवासाची पहिली पायरी होती. जिथे इतर मुलांकडे प्रॉपर किट्स होत्या, तिथे ही मुलगी तुटलेली स्टिक घेऊन त्याच फील्डवर उभी राहायची. पण हा संघर्ष फक्त पैशांपुरता नव्हता. लोकांचे विचार पण एक खूप मोठा प्रेशर होता. मुलगी हॉकी खेळते, हाफ पॅन्ट्स मध्ये, हा खेळ मुलींसाठी नाही, अशा प्रश्नांना ती रोज सामोरे जात होती. काही वेळा घराबाहेरच्या लोकांकडून, तर काही वेळा घरातून पण. अशा वातावरणामध्ये स्वप्न टिकून ठेवणेच मोठा चॅलेंज असतो. पण नौशीनने बोलणाऱ्या लोकांना उत्तर देण्यापेक्षा गेम मधूनच उत्तर देण्याचा मार्ग निवडला. या जर्नीमध्ये तिच्या वडिलांची भूमिका खूप महत्वाची होती. तिचे वडील रोजंदारीवर काम करायचे. स्वतः कठीण परिस्थितीत जगत असून पण त्यांनी तिला कधीच थांबवलं नाही. पैसे वाचवून मॅचेस पाहण्यासाठी जाणे, जी जमेल ती मदत करणे, तिच्यासाठी तो एक शांत पण खंबीर आधार होता. अशा सपोर्टमुळेच काही वेळा मार्गदर्शन घरातूनच मिळतं. प्रॅक्टिससाठी प्रॉपर ग्राउंड पण नव्हते. बस स्टँड जवळचा टर्फ, उधार घेतलेली इक्विपमेंट आणि मर्यादित वेळ, हाच तिच्या प्रॅक्टिसचा बेस होता. तिथूनच तिच्या गेमला शेप मिळत गेला. काही वेळा परफेक्ट कंडिशन्स नसल्या तरी पण स्किल डेव्हलप होतात. नौशीनचा गेम त्या रफ फेज मधूनच तयार झाला. मग 2023 मध्ये तिच्या या प्रवासामध्ये एक टर्निंग पॉइंट आला. मध्य प्रदेश हॉकी अकॅडमीने तिच्या टॅलेंटला नोटीस केलं. त्यामुळे तिला पहिल्यांदाच प्रॉपर ट्रेनिंग मिळाले. कोचिंग, डाएट आणि फॅसिलिटीज सुधारल्या. पण तिच्या गेम मधील भूक तशीच टिकून राहिली. त्याच्यानंतर परफॉर्मन्स मध्ये चेंज दिसला. सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये नौशीनने 9 गोल्स मारले, टॉप स्कोरर झाली आणि प्लेअर ऑफ द फायनल पण जिंकली. हा मोमेंट तिच्या जर्नीसाठी खूप मोठा होता. ज्या मुलीला एक वेळेस थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, ती आता नॅशनल लेवलवर आपला प्रभाव सोडतीये. आज तिचा फोकस पुढच्या लेवलवर आहे, ते म्हणजे अंडर-18 एशिया कप सिलेक्शन. जपानमध्ये होणाऱ्या टुर्नामेंटसाठी ती स्ट्रॉंग कंटेंडर आहे. इथे पोहोचण्यासाठी फक्त टॅलेंट नाही, तर कन्सिस्टन्सी आणि पेशन्स लागतं, जे तिच्या जर्नीमध्ये क्लिअरली दिसतं. या सगळ्यामध्ये सर्वात स्ट्रॉंग फॅक्टर दिसतो ते तिच्या स्वतःवरचा विश्वास. जेव्हा रिसोर्सेस कमी होते, सपोर्ट कमी असतो, तेव्हा स्वतःवरचा विश्वास पुढे नेतो. नौशीनने हा विश्वास कधी सोडला नाही. तिच्या वडिलांनी तिला नॅशनल लेवलवर खेळताना पाहिलं, तेव्हा ते इमोशनल झाले. त्यांच्यासाठी ती फक्त मॅच नव्हती, तो एक पूर्ण प्रवास होता. तुटलेल्या स्टिक पासून नॅशनल लेवल पर्यंतचा प्रवास, ते एकाच मोमेंटमध्ये सगळं दिसून आलं. आता परिस्थिती हळूहळू सुधरत आहे. स्टोरी समोर आल्यानंतर सपोर्ट मिळायला सुरुवात झाली आहे. बेटर इक्विपमेंट, फॅसिलिटीज आणि मदत मिळत आहे. पण एक गोष्ट लक्षात येते की ती ऑलरेडी सिद्ध करून बसली आहे की कठीण परिस्थितीत पण पुढे जाता येतं. नौशीनची स्टोरी फक्त हॉकी पुरती सीमित नाही. ती एक मोठा पिक्चर दाखवते की टॅलेंट सगळीकडे आहे, पण सगळ्यांना समान संधी मिळत नाही. जर योग्य सपोर्ट वेळेस मिळाला तर असे प्लेयर्स अजून मोठ्या लेवलवर पाहायला मिळू शकतात. शेवटी एक सिंपल गोष्ट कळते की ती थांबली नाही. लोक बोलले, परिस्थिती कठीण होती, पण ती पुढे चालत राहिली. पण आता जेव्हा एक्सपेक्टेशन्स वाढतात, स्पॉटलाइट येतो आणि प्रेशर डबल होतो, तेव्हा नौशीनला हा सेम फोकस आणि कन्सिस्टन्सी टिकवून ठेवता येईल का? तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.